कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीत जिथे सभागृह आहे त्याच्या बाहेर हा एक देखावा उभारण्यात आलेला आहे। याच्यामध्ये उद्यान वृक्ष प्राधिकरण, रस्ते विभाग, जलनिस्सारण, नगररचना आणि अजून बाकीच्या खात्यांची माहिती दिलेली गेली। बांधकाम विभाग आहे, जलनिस्सारण आहे। हा पुतळा महापौर निवडीच्या दिवशी लोकांसाठी खुला करण्यात आला। हा देखावा खुला करण्यात आला। त्याच्यानंतर एक एक करून आता याचे जे बोर्ड आहेत जे लावलेले आहेत, पर्यावरण आहे, कला क्रीडा शिक्षण आहे, पण आता बोर्ड खालती पडायला लागले, म्हणजे यांचे स्क्रू जे आहेत ते निघायला लागले। इथे जलविभाग होता, आपल्याला छिद्र दिसतोय, पण बोर्ड खालती पडलेला आहे। हा बोर्ड अग्निशमन दलाचा आहे, अग्निशमन दलाचा पुतळा आहे, पण बोर्ड खालती गेलेला आहे। याचा अर्थ की याच्यामध्ये पण काहीतरी घोळ झालेला दिसतोय। हे पुतळे महानगरपालिकेचे जेवढे खाते आहेत ते सर्व खात्यांना दर्शवणारा हा पुतळा, हा देखावा इथे उभारण्यात आलेला आहे। पण एका महिन्याच्या आतच हे बोर्ड निघायला लागलेत। कुणाचं याच्यावर लक्ष नाही आहे। फक्त सभापती, गटनेता आणि बाकीचे लोकांचा केबिन कसं दुरुस्त होईल, केबिन कसं चांगला दिसेल, त्याच्यासाठी फर्निचरचं काम चालू आहे। जुना फर्निचर काढून नवीन फर्निचर बसवण्यात महापालिका बिझी आहे। काही अधिकाऱ्यांचे कक्ष बंद करून तिथे पण काम चालू आहे, इथे फर्निचरचं काम चालू आहे। आपण कुठल्या तरी गटनेत्याला किंवा कुठल्या तरी सभापतीला कक्ष दिला जाईल आणि जुना जे फर्निचर आहे ते असंच पडलेलं आहे, हा भंगारामध्ये जाईल। याला दुरुस्त करून वापरण्यात महापालिकेला काही रस नाही। आणि हा जो देखावा मुख्य इमारती जिथे महासभा होते, जिथे सभागृह आहे, सचिवांचं कार्यालय आहे, तो जो देखावा लावलेला आहे, बसवण्यात आलेला आहे, त्या देखाव्याची बिन काय स्थिती आहे हे आपल्याला यावरून दिसतं।